तर नमस्कार मित्रांनो, मला पुढचं काय दिसलं नाही, नीट पुढचं भेटत अजून. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण चाललेलो आहे तिरुपतीला जाणार आहे. तर आमची जर्नी चालू झाली आहे मंगळवेढ्यामधून. आता रात्रीची वाजले किती? तर तुम्हाला सांगतो, आम्ही जाण्याआधी एक सांगतो, आम्ही जेवलो प्लेजंट हॉटेलला. तर खूप छान जेवण भेटतं तिथं, तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या. सुप्रसिद्ध हॉटेल आहे. हां, मंगळवेढ्यातील सुप्रसिद्ध हॉटेल आणि त्या हॉटेलचे ओनर. नमस्कार. हा तर हो सॉरी. तर विषय असा आहे, ॲड साईडला ठेवून आपण आता मुद्द्यावर येऊ. प्रमोशनचे पैसे मिळाले. इकडे बघा माऊली मुडे, थोड्या दिवसात GTचे ओनर आमच्यासोबत असताना. तर आम्ही आमच्या वेळ असे आले नाही, आम्ही आणलेले ॲक्च्युली. आम्ही आता बस स्टँडकडे चालत जाताना, आमच्याकडे गाडी असून सुद्धा आम्ही चालत जाताना. आमच्या दोघांचे मोबाईल विकले तर एक 4 व्हीलर विकतील एवढा पैसा आहे आमच्याकडे. पण आमच्यात मस्ती पण तेवढीच आहे, त्यामुळे अजून काय बस आता बाकी आपण आम्हाला सोलापूरला गाडी मिळाली, इष्टी मिळाली की आम्ही बोलू. बाकीचे अपडेट नंतर. थोड्या वेळात. धन्यवाद मंडळी. धन्यवाद. कॉपी करायची नाही, आमच्यासारखं चालत जायचं नाही. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे रेल्वे स्टँडवर. ट्रेन नंबर 22157 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चेन्नई एगमोर सुपरफास्ट एक्सप्रेस is coming on platform number 3. शुभ सकाळ करा. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. वे टू 4 ट्रेन. तर आमची आता ट्रेन येत आहे, त्यामुळे आम्ही आता वाट बघत आहे. ट्रेन आली की आता आम्ही नमस्कार मित्रांनो, सध्या आम्ही तिरुपतीमध्ये आहे. आता सकाळ झाली, ते वातावरण खूप छान आहे. तर सांगायचं असतं की आमचा प्लॅन असा झाला, परवा दिवशी दुपारी 3 वाजता मला भावाचा फोन आला. तो म्हणला आपल्याला उद्या पहाटे तिरुपतीला जायचं आहे. तर म्हटलं माझं नियोजन होत नाही. तर ठीक आहे, जायचं आहे तर जायचं आहे. काल पहाटे आम्ही तिरुपतीकडे निघालो सोलापूरवरून ट्रेनने. तर आम्ही काल संध्याकाळी इथे 8ला पोचलो. 8 वाजल्यापासून आम्ही बस पकडली आणि डायरेक्ट तिरुमारावर मंदिराकडे निघालो. आम्ही मंदिराकडे गेलो. आम्ही काल लाईनमध्ये उभा राहिलो, आम्हाला काही रूम भेटली नाही, म्हणून आम्ही खाली तिरुपती गावात आलो. तर इथं आम्ही लॉज बुक केला आणि कालचा मुक्काम आम्ही इथं केला. आज सकाळी आम्ही चाललो आहे दर्शन घ्यायला. काल इथे आम्ही पास काढले भवनला. 1 मिनिट, पास आता दाखवायला नाही, थोड्या वेळ दाखवेन मी. पास काढले, नंतर आम्ही चाललो आहे आता जाऊन दर्शन घेणार आहे. तर काल आम्ही बसने गेलो होतो, पण आज आम्ही चालत जाणार आहे. आम्ही पूर्ण ट्रेक करणार आहे. तिथे तुम्हाला आम्ही दाखवेन ट्रेक कसा आहे, काय आहे, आम्ही काय काय एन्जॉय करणार आहे, काय सगळ्या गोष्टी दाखवणार, तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती पण देणार आहे. तर नेक्स्ट टाईम तुम्ही ज्यावेळेस याल, तर तुम्ही वरती गेला तर सगळ्यात पहिल्यांदा रांगेत उभं राहून रूमची टोकन घ्या. कारण झालं असं की आम्ही थोडा टाईमपास केल्यामुळे आम्हाला रूमचं टोकन भेटलं नाही. तर तुम्ही पहिल्यांदा वरती जर मंदिराकडे गेला तर सगळ्यात पहिल्यांदा रूमचं टोकन घ्या. त्यानंतर काय करायचं ते करा. आम्ही थोडा टाईमपास केल्यामुळे नंतर रांगेत उभा राहिलो. आम्हाला काही आम्ही जिथे जायला आणि तिथेच रूम बंद व्हायला गाठ पडली. त्यामुळे आम्ही खाली आलो. खाली पैसे देऊन आम्ही रूम घेतले. तर तुमच्या अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहे. तर बघू आपण नंतर काय होते ते अपडेट देईनच तुम्हाला. मित्रांनो, आपण सध्या पोचलेलो आहे. चालत जाण्याचा जो पायमार्ग आहे ना, तिथे आपण पोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी मंदिर आहेत. सावकाश. अरे काय ते
माझा मोबाईल त्याला फ्री देणार आहे. गोविंदा. तर आम्ही आता लागलेलो आहे पायऱ्या मार्गीला. खूप साऱ्या पायऱ्या चढून आम्ही दर्शन रांगेत उभे राहणार आहे. अरे वा, दर्शन झाले त्या महा थोर बजरंग बलीचे. वा वा वा. जय सीताराम. पाया पडून घ्या. बघा, तुम्ही बघू शकताय अजून 3350 पायऱ्या राहिल्यात. आत्ताशी आम्ही 200 पायऱ्या चढून आलो आहे. 200 पायऱ्या चढून आल्यानंतरही तुम्ही माझ्यासोबत येणारे अण्णा हेंबाडे यांची प्रतिक्रिया बघू शकताय. तर चेहऱ्यावरचं तेज गेलेलं आहे. तर आपण आज आहोत ॲथलेटिक शुभम मर्दासोबत. आपण पाहू शकता आत्ताच आम्ही नामकरण केले यांचं. शुभम नरुमर्दा. इकडे बघा, इकडून तर कुठून कुठून घाम पडताय सांगता येत नाही. 200 पायऱ्यात जर अशी गत होत असेल तर तुम्ही विचार करा 3350 पायऱ्या अजून चढायच्यात तर माझ्या मित्रांसोबत काय काय होईल. नमस्कार, जय गोविंद. बघू शकताय आम्ही आता 2 किलोमीटर पायऱ्या चढून आलो आहे. तर आत्ता अजून 5 किलोमीटर आम्हाला जायचं आहे आणि तिथून पुढं 2 किलोमीटर अजून पायऱ्या आहेत. म्हणजे टोटल 9 किलोमीटर अंतर चालायचं आहे. इथून यायची बसची पण सुविधा आहे. तर तुम्ही विचार करा, तुम्हाला चालणं होत असेल तर तुम्ही पायऱ्याने या नाही तर बसने या. चॉईस इज युअर्स. दुर्गा माता की जय. बजरंग बली. जय श्री. आता आलो आहे दर्शन रांगेत. तर तुम्हाला एक नजारा दाखवायचा आहे. हे बघा, ही वॉल पेंटिंग आहे व्यवस्थित. सप्तपुडा पर्वतरांग व्यवस्थित बघा. ही नदी तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आता सध्या टक्कल करायला. तर माझा एक भाऊ बसला टक्कल करायला, तुम्हाला मी दाखवणार आहे. कसा दिसतोय मी कमेंटमध्ये सांगा. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता चाललेलो आहे फ्रीचा नाश्ता करायला, म्हणजे कसला नाश्ता, प्रसाद घ्यायला चाललेला आहे. तर दर्शन झालेलं आहे आमचं. दर्शनाची डिटेल तुम्हाला थोड्या वेळाने देतो. तोपर्यंत तुम्ही पण नाश्ता करू. पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, नाश्ता केल्याशिवाय कुणी जायचं नाही आहे. मी आता चाललो आहे त्यावरती काही पॉईंट्स आहेत ते बघायला. तर तुम्हाला सांगायचं राहिलं की रात्री आम्ही 10 वाजता रांगेत शिरलो होतो दर्शनाच्या. तर आम्ही सकाळी 7ला, म्हणजे काहीतरी 8-9 तास लागले आम्हाला दर्शन घ्यायला. तर तुम्ही पण तसं प्लॅन करून या, पास काढून या. येताना इथे पास भेटतो, इथं वरती पण भेटतो, तिरुपतीमध्ये पण भेटतो. पास घ्या आणि दर्शन करा. धन्यवाद मित्रांनो. आता आपण आलेलो आहे, आम्ही आता ड्रायव्हरला 200 रुपये दिलेत. भाऊने आम्हाला टकमक पॉईंटला आणून ठेवले, टकमक टोकाला. तर आता बघू काय आहे तिथं, आम्हाला पण माहीत नाही. आता गर्दी आहे त्यामुळे आम्हाला काय फास्ट जाता येत नाही. वर गेले व्हिडिओ चालू करू. तर आलो आहे आम्ही आता, काय कमी जवळ आलो आहे. तुम्हाला दाखवतो आता. इथं काहीतरी पाहतो आहेत म्हणे, इथल्या कुठल्या तरी देवांच्या. कुठं आहे कुठं राहायचं थांबा. इथं भाऊ, इथं इथं भाऊ. गोल राव.
तोरणम म्हणजे काय मला काय माहीत नाही, पण शिळ पण हे मी दाखवू शकतो, तुम्ही याच्यावरून गेस करू शकता शिला तोरणम म्हणजे काय. हे बघा दगड दिसत आहेत मला इथं मोठी मोठी. हे आमचं स्क्वॉड आहे. तर विषय असा आहे की इथं शिला तोरणम म्हणजे इथं हेच आहे बहुतेक. या साईडला पण काहीतरी आहे. शिला तोरणम गार्डन. ठीक आहे, हे गार्डन आहे. त्या साईडला पण गार्डन आहे. इकडं आज जायला काहीतरी आहे बहुतेक. हे अण्णा पण काय बघा आलो सांगितलं. किती कोंबडे बघा आले आम्ही असल्या रानात आमच्या लगा गाव बरं. तर तुम्हाला इथं अरे नवीन प्रजाती अरे इथं आम्हाला कोंबड्या दाखवण्यात आल्यात. नवीन प्रजाती चतुर आहे काय ती. धर 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 धर. गप्पा रे. हे इकडे वर अण्णा. तर इकडे वर तर काय असं खास नाही. नजारा चांगला आहे, पण इथं काय मी जास्त वेळ थांबणार नाही. हा आम्ही आलो इथं पाप विनाश असं काहीतरी मंदिर आहे. इथं पाणी पडतंय कुठनं तरी असं म्हटलं जातं. इथं पाणी डोक्यावर घेतलं तर पाप नष्ट होतं. तर बघूया. मी तर काय पाप केलं नाही, पण बघू काय होतंय. माझे पापी मित्र चाललेत पाप धुवायला. हो कसं आहे पाप, असं पाप धुतलं जातं. नाद करची काय यायच लागतंय पाप धुवायला. आताच पाप धुतलंय चांगलं, चोळून धुतलंय. म्हणजे आता पुढचं पाप कार्यक्रम झालं. ठीक आहे, या तुम्ही पण नक्की. चांगला आहे, भेट द्या. मस्करी राहिली. डोंगर आहे तिकडं, निसर्ग रम्य वातावरण आहे, खूप छान सुंदर. माकडं पण आहे ती. इथं डॅम पण आहे. तिरुपतीचं दर्शन झालेलं आहे आपलं आता. गोविंदा. तर आम्ही आता रिटर्न निघालोय. जसं आम्ही येण्याचा मार्ग निवडला होता, सदा अण्णाच्या म्हणण्याने आम्ही जाण्याचा मार्ग तोच निवडला आहे. आम्ही पायऱ्यांनीच रिटर्न जात आहे खाली. असे खूप कमी लोक करतायत, आम्ही इथे बघतोय. तुम्ही पण इथे आल्यानंतर पायऱ्यांनी लोक चालत खाली जातात, त्यापैकीच आज आम्ही देखील आहोत. तर तुम्ही पण इथे आल्यानंतर जसे चालत येत आहेत, दर्शन घेतल्यानंतर तसेच चालत जा. हीच खरी भक्ती असं अण्णाचं म्हणणं आहे. हा बरं, मग तो विषय जाऊ द्या. अशा पद्धतीने पायऱ्या आहेत, तर तुम्ही नक्कीच या. आम्ही आता तिरुपतीला बाय बाय म्हणणार आहे. तसं तिरुपतीला नाही, कारण आज आम्ही तिरुमालाला बाय बाय करतोय. आम्ही आज मुक्काम खाली तिरुपतीतच करणार आहे. आणि उद्या सकाळी उठून आम्ही काळहस्तीला जाणार आहे. तिथे तुम्ही आता वाट बघा. नाही तुम्ही तो आता पिक्चर आला लेटेस्ट रे आपल्या प्रभासचा, कन्नप्पा म्हणून पिक्चर आला आहे. अक्षय कुमार प्रभासचा त्यांचा कन्नप्पा म्हणून पिक्चर आहे. त्या पिक्चरची जी स्टोरी आहे, तो कन्नप्पा त्याचा इतिहास आहे. ते मंदिर आहे इथं जवळच काळहस्ती म्हणून. तिथे आम्ही उद्या जाणार आहे. तर ते अपडेट उद्यासाठी राहील. तोपर्यंत तुम्ही स्टिंग पिऊन घ्या. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता रिटर्न चाललो आहे. तर विषय असा झाला की आम्ही ट्रेन बुक केली आणि ट्रेन आम्हाला 4 वाजता होती, म्हणजे आत्ता पहाटे 4 वाजता. नंतर काय ट्रेन लवकर नसल्यामुळे आम्हाला त्या कन्नप्पा मंदिरात जाता आलं नाही. तरी आम्ही आता निघत आहे. नेक्स्ट टाईम आल्यावर तुम्हाला नक्कीच कन्नप्पा मंदिर दाखवेल आम्ही काळहस्तीला जाऊन.
तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून रेल्वेत जायचं आहे, तिथलं सुद्धा थोडा सीन दाखवणार आहे मी तुम्हाला. कुठे जाऊ नका, तोपर्यंत थोडा आराम करा. तर आपण आता रिटर्नचा प्रवास चालू केलेला आहे. तर तुम्हाला एक दाखवायचं आहे, हे 80 रुपयाचं जेवण आहे रेल्वेचं. त्याच्यात काय काय येते आपण एकदा बघूया. त्याच्यात चपाती, वरण भात आणि भाजी असं 80 रुपयामध्ये जेवण येतंय बघा.